आदिर प्रतिभाला म्हणतो काही नाही आणि अन्वीला मंदिरात जाण्यासाठी चल म्हणतो. अन्वी आणि आदिर मंदिरात पोहोचतात. अन्वी पूजाची थाळी सजवत होती तेव्हा तिचा पदर पुन्हा पुन्हा थाळीसमोर पडत होता. त्यामुळे आदिर अन्वीच्या साडीच्या पदराला सेफ्टी पिन देतो, म्हणजे तो पडणार नाही. सावनीही मंदिरात आलेली होती. सावनी जाऊन एका झाडाखाली लपते. सावनीला समजत नाही की तिने मंदिरात जावे की नाही जावे. या गोंधळात ती बाहेर झाडामागे उभी राहते. काही वेळाने सावनी मंदिरात जाऊ लागली, कारण आतून शंख फुंकण्याचा आवाज येत होता, म्हणजे पूजा सुरू होणार होती आणि सावनीचा प्लॅन पण कामयाब करायचा होता. अन्वी आणि आदिर दोघेही जाऊन एकत्र पूजेसाठी उभे राहतात. आरती सुरू होते आणि कोणाचा तरी मधुर आवाज संपूर्ण मंदिरात घुमू लागतो. हात जोडून डोळे मिटून आदिरला जाणवले की हा आवाज आपल्या ओळखीचा आहे. त्याने डोळे उघडून समोर पाहिले तर अन्वी स्वतःच आरती गात होती. तिला पाहून आदिरला खूप चांगले वाटले. आदिर पुन्हा डोळे मिटून आरती ऐकतो. इकडे सावनीला आरतीमध्ये काही विशेष वाटत नव्हते. तिने हळूच डोळे उघडले आणि तिला अन्वी समोर दिसली. तिला पाहून सावनीला खूप राग आला. आज मी अन्वीला कसल्याही परिस्थितीत चांगलाच धडा शिकवीन. सावनीने रागाने इकडे तिकडे पाहत म्हणाले आणि ती काहीतरी शोधू लागते. सावनीला समोर एक दिवा दिसतो, जो अजूनही जळत होता. सावनी हळुवारपणे दिवा उचलते आणि अन्वीच्या साडीच्या पदराजवळ ठेवते. मंदिरात जास्त गर्दी होती, त्यामुळे कोणीही लक्ष दिले नाही. ती दिवा ठेवते आणि परत कडेला जाऊन लपून पाहते. लोकांना जळण्याचा वास येतो, पण त्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि डोळे मिटून आरती करत उभे राहतात. आदिरला जळण्याचा वास येत होता. त्याने स्वतः डोळे उघडले तेव्हा त्याला समोर काहीच दिसत नाही. त्याने मागे वळून पाहिले तर अन्वीचा पदर पेटला होता. तो ओरडतो, अन्वी, आग लागली. सगळीकडे चेंगराचेंगरा झाली. जीव वाचवण्यासाठी सगळे पळू लागले, पण अन्वीच्या मदतीला कोणीच पुढे येत नाही. आरती थांबते. अन्वी घाबरून मागे वळून पाहते आणि पाहते की आगीने तिचा पदर जळत आहे. आदिर तिच्याकडे धावतो आणि तिचा पदराची आग विझवतो. पदराला पिन अडकल्याने अन्वीचा ब्लाऊजचा काही भागही फाटतो. अन्वी पटकन तिच्या हातांनी शरीर झाकण्याचा प्रयत्न करू लागते. आदिर वळून जेव्हा अन्वीकडे पाहतो तेव्हा त्याचे लक्ष अन्वीच्या फाटक्या ब्लाऊजकडे जाते. काही विचार न करता आदिर त्याचं जॅकेट काढतो आणि अन्वीला देतो. आदिर घाबरून अन्वीला विचारतो, तू ठीक आहेस ना? अन्वी मान हलवते आणि हो म्हणते. अन्वी तिच्या ओल्या डोळ्यांनी आदिरकडे पाहते, जो तिच्याकडे पाहत होता. अन्वीने आदिरचे जॅकेट घट्ट पकडून त्याचे साडीत रूपांतर केले. नुकतेच काय झाले याचा तिला धक्काच बसला. काही वेळापूर्वी घडलेल्या घटनेची दृश्ये एखाद्या चित्रपटासारखी तिच्या डोळ्यासमोर खेळत होती. आदिरचा तिच्यासाठी घाबरलेला चेहरा समोर आल्यावर ती मनातल्या मनात हसू लागली. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. इकडे सावनीला खूप राग येतो. तिचा पूर्ण प्लॅन आदिरने खराब केला होता. सावनीला वाटते की तिने मंदिर सोडणे चांगले आहे, कारण ही घटनेत तिचा हात होता. हे जर आदिरला कळले तर तिचे काय होईल हे तिला चांगलेच माहीत होते.
अन्वीला हसताना पाहून अधीर तिला विचारतो, काय झालं, का हसत आहेस तू? अन्वी अधीरकडे बघते आणि अधीरचा आवाज ऐकून अन्वी शुद्धीवर येते. काही नाही, असेच. अन्वीला इतकी लाज वाटत होती की तिचे गाल लाजेने लाल झाले होते. ती तिचा चेहरा लपवण्यासाठी दुसऱ्या बाजूला सरकते. अन्वीला हे करताना पाहून अधीरला हसायला येते, पण अधीर ते दाखवत नाही. देवाचे दर्शन झाल्यावर अधीर अन्वीला घरी सोडवतो आणि ऑफिसला कामासाठी निघून जातो. संध्याकाळचे 8 वाजले होते. अजून अधीर आला नव्हता. अन्वीची नजर दारावर खिळलेली होती. अधीरची वाट पाहत होती. ती वारंवार दरवाजाजवळ जाऊन बाहेर पाहत असे, पण तिला कोणी दिसले नाही तर ती निराश होऊन परतायची. काही वेळ थांबल्यावर त्याला गाडीचा हॉर्न ऐकू येतो. ती दाराकडे धावते. समोरून अधीरची गाडी येत होती. गाडी पाहून ती खुश झाली. वाळलेल्या रोपावर कोणीतरी पाणी टाकल्यासारखं तिला आनंद झाला होता.